रमेश भांडेलकर कुठे असाल तर मदन यांच्याशी संपर्क साधा. गेम स्टार्ट नाव. सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच. पहिलाच बॉल शंकरचा. फुल टॉस बॉल. पी बनचा षटक. काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. फेकी थोडी खराब. बॅकअप चांगल्या रीतीने आलाय. तोपर्यंत मिळाली आहे ती सिंगल. सिंगल धाब्याचा श्री गणेशा. पहिली धाव धावफलकावरती. एका बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 1. 3 षटकांचा सामना. फुलटॉस बॉल होता. सुरुवात चांगला मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता फलंदाजाला. काऊ कॉर्नर झोनमध्ये जबरदस्त फिल्डिंग. बॉल नंबर 2 अक्रॉस द बॅटनं. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. इथे मात्र खाली इलाका. बॉल चालाय सीमा पार. 4 धावेंकरिता येतोय चौकार. पाच धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ इथून संपलाय. तिसरा बॉल घेऊन तयार शंकर. शंकरचा बॉल दिशा करावे पंच सांगत असताना 2 जमिनी समांतरात. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलने एक अतिरिक्त धाव धावफलकावरती 6 आहेत. बॉल संपलेत ते 2. ऑन स्ट्राईक बॅटर. प्रथमच बॉलमध्ये महेशनं ठोकला चौकार आणि त्यानंतर प्रेशर दिसत असताना मैदानाच्या आतमध्ये शंकरवरती. लोअर फुल टॉस बॉल. मिड ऑफ मध्ये जबरदस्त फिल्डिंग. वेल फिल्डिंग बाय द फिल्डर. इथून रन मिळते ती एकाच्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 धावा धावफलकावरती. बॉल संपल्या ते 3. पॉवर प्ले नंबर 1 चा खेळ तुम्ही पाहताय. लोअर फुल टॉस बॉल. कलात्मक फटका. मनगटानं वलवला बॉल. सीमा पार चालला डीप फाईन लेग मध्ये. या षटकातील दुसरा चौकार. अप्रतिम फटका होता. शेवटच्या क्षणी मनगडाच्या साह्यानं बॉल ओलवला. वन्स अगेन लेन थोडी मिस्टेक करत असताना गोलंदाजी मार्कवरती. व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल. 4 बॉलमध्ये धावसंख्या आहे ती 12 या अंकावरती. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. सुरुवात तर फार चांगल्या रीतीने मिळाली आहे. बॅटिंग करणाऱ्या अण्णा 11 मुठा टीमला टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारल्यानंतर सुरुवात चांगली झाली आहे. स्लॉट मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पाहत राहील बॉल मागे. चाललाय बॉल सीमा पार. 4 धाब्यांकरता येतोय. या षटकातील तिसरा बहुमूल्य चौकार. टोटल 16 धावा धावफलकावरती. बॉल संपलेत ते 5. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्ले नंबर 1 मध्ये पॉवर पॅक बॅटिंग. विलास आणि महेशच्या बॅटमधून आपण धावा पाहताय. जबरदस्त ओपनिंग पार्टनरशिप. अकू टप्प्याचा बॉल हुक करत असताना व्यवस्थित बॅटवरती नाही परंतु पिबनचा षटक आहे. लॉंग लेगला बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या षटकातील चौथा चौकार येत असताना एका षटकाचा खेळ संपलाय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती टोटल 20 या अंकावर. चला स्पीडअप करा. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती कैलास भस्मा मागील मॅचचा हिरो. बॉलिंग मार्क वरती. टोटल 20 धावा आहेत.
मोठ्या धावसंख्येकडे अग्रेसर आहे, मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. अण्णा 11 मुठा संघ टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता, याचं चिन्ह प्रात्यक्षिकरित्या दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये एका षटकामध्ये 20 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाऊट लॉस टीम अण्णा 11 मुठा या मॅचमध्ये आपण पाहत आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये मिडल ऑर्डरचे षटक, थोडं कमबॅकिंग षटक देखील या षटकाला म्हणूयात. कैलास भस्मा मागील मॅचच्या हिरोला पुन्हा आता काहीतरी चांगलं करून दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कैलास भस्माचा बॉल ऑफ ब्रेकच्या स्वरूपामध्ये, बॉल पडल्यानंतर ऑफ ब्रेकच्या स्वरूपामध्ये इष्टरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूच्या स्वरूपामध्ये पहिला बॉल चांगला डिलिव्हर्ड केलाय बॉलिंग पार्कवरती कैलास भस्मानं. बॉल नंबर 2 धीम्या गतीनं चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं, एक तर कंप्लीट केले, दुसरीसाठी निघण्याचा मानस नाहीये. इथून एकामध्ये समाधान. 1 धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या अंकावरती. 21 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. बॉल संपले त्या षटकातील 2. तिसऱ्या क्रमांकाचा बॉल घेऊन तयार. बॉलिंग मार्कवरती कैलास भस्मा. थोडासा धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम, परंतु सर्वात यशस्वी फलंदाज या मॅचमध्ये विलास ऑन स्ट्राईक. विलाससाठी हा बॉल, विकेट किपरनं चुकी केली आहे. इथून बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. बॉल तर चांगला होता, परंतु इथून विकेट किपरची चुकीला नाहीये माफी. 22च्या स्वरूपामध्ये बॅटच्या साह्यानं मिळतात त्या 4 धावा. डीजे मास्टर सुद्धा आता शांत झालेत. धावसंख्या आहे ती 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. फार चांगले बॉल टाकतोय खऱ्या अर्थानं कैलास भस्मा, परंतु त्याला साथ मिळाली नाहीये विकेट किपरची. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे. मिड ऑन मध्ये इथून रनआउटची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षकाला माहिती आहे बॅकअप नव्हतं. त्याच पद्धतीने त्यानं कोणती जोखीम घेतलेली नाही. इथून रन मिळते ती 1-1च्या मदतीने. धावसंख्या 26. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे अण्णा 11 मुठा संघ या मॅच मध्ये. स्लॉट मध्ये फटका फसलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, स्वीकारले झेल. इथून फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का, ओपनिंग पार्टनरशिपला ब्रेक करण्याचं काम. पहिला धक्का टीम अण्णा 11 मुठा संघाला. सव्वीस या धावसंख्येवरती पहिला धक्का. कैलास भस्मानं ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. फार चांगली गोलंदाजी. धावसंख्या आहे ती 26 वरती स्थिर. बॉल संपले त्या षटकातील 5. अंतिम एका बॉलचा खेळ इथून बाकी आहे. अकोटाप्याचा बॉल, बॅट चेंज. इथून निर्धाव चेंडू येतोय. कमबॅकिंग स्पेल. मिडल ऑर्डर मध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या कैलास भस्मानं. पहिल्या षटकात होत्या 20, दुसऱ्या षटकात आल्या 6. 2 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 13.00च्या सरासरीनं 26 या आकड्यावरती. चला लगेच षटक मार्गस्थ करा. ओव्हर नंबर 3. कैलास वीर बॉलिंग मार्कवरती. कैलास भस्मानं फार अप्रतिम षटक हाताळलंय.
धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम आता ओव्हर नंबर 3 मध्ये देखील तशीच अपेक्षा. पहिलाच बॉल व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाही. बॉल वेगानं बॅटचा फ्लो ओपन झाला होता. वेगानं बॅट खऱ्या अर्थानं फिरली होती. इथून मात्र फेकी खराब आहे. 2 धावा होत आहेत. बघता बघता पूर्ण खराब फिल्डिंग. धावसंख्या 2 न पुढे जाते. 28 धावा आहेत. तिसरा षटक प्रगतीपथावरती. 5 बॉलचा अंतिम खेळ बाकी आहे. धावा आहेत. 5 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक. प्रथम 17तील फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल करत असताना लॉंग लेग सीमा पार. मोठा षटकार. गोलंदाजानं फुल टॉस बॉल. निर्णायक क्षणी डेथ ओव्हर मध्ये हा बॉल खऱ्या अर्थानं खूप खराब. 34 धाब्यांवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. सलामीवीर विलासच्या विरोधामध्ये फुलटॉस बॉल फेकणं निश्चित मोठ्या फटक्याला आमंत्रण. काऊ कॉर्नर झोन मध्ये कैलास बसमा बॉल खाली येतोय. पंचांकडे लावडली अपील. नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज बाद आहे. ऑफिशियल डिसिजन. एकच धाव इथून मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या 35. 35 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ इथून संपलाय. कैलासवीर बॉलिंग मार्क वरती. बॅटची कडा. इथून मात्र फलंदाज बाद. उर्वरित खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 35 अंकावरती स्थिर. नुकताच फलंदाज बाद झाला. मंगेश नवीन फलंदाज. मिथूनचा फटका फसलाय. नो मॅन्स लँड रिजन मध्ये बॉल पडतो. एक टप्पा घे. क्षेत्ररक्षक उचलतोय. इथे मिळते सिंगल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही कारण विलासला स्ट्राईक हवी आहे. एका बॉलचा खेळ शिल्लक असताना 36 धावा. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या. अद्याप तरी मागील 11 बॉलमध्ये धावा आल्या त्या फक्त 16 धावा आल्यात 11 बॉलमध्ये. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक. शेवटचा बॉल. स्लॉटमध्ये बॉल. फटका ऑन द राईज केलाय. ऑन साईडला विथ द टर्न केलेला स्ट्रोक. एक रन तर कंप्लीट आहे. दुसरीच्या प्रयत्नामध्ये इथून फलंदाज अपुरा पडलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विलास बाद होतोय. पहिल्या 17चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 37 या अंकावरती. येणारे 18 बॉल 38 धावसंख्येची गरज आहे.
मागील 2 षटकात कमबॅक केलंय टीम आंबेवाडी संघानं. आता येणारे 18 बॉल 38 ची गरज आहे. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या अण्णा 11 मुठा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण लगेच. चला फिल्डिंग सजवा प्लीज. टीम मीटिंग नको. फिल्डिंग सजवून घ्या अण्णा 11 मुठा. कैलास भस्म आणि त्याच्या समूहेत सलामीच्या भूमिकेत विनोद. ही सलामीची जोडी 18 बॉल मध्ये 38. पहिल्या सत्राचा जर विचार केला तर पॉवर प्ले नंबर 1 मध्ये 20 धावा आल्या होत्या. आता या पॉवर प्ले वरती देखील लक्ष असेल किती धावा येतील आंबेवाडी संघाच्या खात्यामध्ये. सारांश पहिल्या सत्रामध्ये एका षटकात 20 धावा होत्या. अठरा बॉल 38चं इक्वेशन. पहिल्या षटकात 20 आल्यानंतर मागील 2 षटकांमध्ये फक्त 17 दिल्या. थोडं कमबॅक केलं, थोडं मोमेंटम आपल्याकडे शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला. आता 18 बॉलमध्ये 38 हवे असताना पहिल्या षटकापासून आक्रमकता दाखवेल का आंबेवाडी संघ हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये तयार होतोय बॉलिंग मार्कवरती मंगेश. बॅटिंग मध्ये जास्त काही करू शकलेला नाहीये मंगेश. निश्चित या संघांपैकी जो संघ जिंकेल त्याला खऱ्या अर्थानं बाय मिळेल, कारण पहिली सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती अगोदर 24-24. इथे तर 37 लागल्यात धावफलकावरती. त्याचमुळे या 2 संघांपैकी जो संघ जिंकेल तो थेट क्वालिफायर मॅच खेळेल. सागाची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम डिक्सल पाली या 2 संघादरम्यानची मॅच टॉस केला जाईल. 18 बॉल 38च्या लक्ष्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल बॅक पुढे जाऊन सेन्सिबली पुश. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फक्त दिशा दिली आहे, क्लास दाखवलाय आणि इथून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप थर्ड मॅन मध्ये येतोय. पहिलाच बॉल मध्ये हा चौकार. आणि त्याचा सामना करत असताना फार अप्रतिम सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. बॉल नंबर 2 बॅक पुढला जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, हुक करण्याचा प्रयत्न, लाऊड लॅपील पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच देखील आमचे तितके चाणक्य आहेत. आणि इथून मात्र सांगत असताना फलंदाज नॉट आउट. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाहीये असं पंचांचं सांगणं. बॉल नंबर 2 येथे येतोय. निर्धावानं धावसंख्या थांबते ती 4 या आकड्यावर. तिसरा बॉल बॅकपुढला जाऊन पुलचा फटका केलायचा होता उलट्या दिशेनं. अमाननीय झेल पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडले बहुमूल्य झेल. संपला इथून बॅटर विनोदचा खेळ.
तर डिक्सल पाली टीमनं टॉस जिंकला आणि प्रथम डिसिजन त्यांचा फिल्डिंग करण्याचा असेल आणि यस सागाच्यावाडी टीमला मात्र बॅटिंग करावी लागेल. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ तयार राहा. ओ टू कॉम बॉक्स. ब्रेक थ्रू मिळालाय मागील बॉलमध्ये. लेफ्टी बॉलर ऑलवेज डेंजरस. काय अप्रतिम स्पेल हाताळतोय. आणखी एक फलंदाज ताजची काढा. विकेट किपर इंटरेस्टेड. स्वीकारला झेल. इथून आणखी एक बॅटरचा इथून संपतोय खेळ. पाच बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 4. त्या पहिल्याच बॉलमध्ये आल्या होत्या 4. तिथून धावाच आल्या नाहीयेत. बॉलिंग स्किल दाखवत असताना या मॅचमध्ये भन्नाट वेगाचा बॉल. समरीन डिलिव्हरी पडल्यानंतर खालीच राहतोय बॉल फ्लिपर टाईपनं. आणखी एक निर्धाव बॉल पंच सांगत असताना पहिलं षटक संपलं. 38 मोठं लक्ष आहे. सुरुवात तर चांगली झाली होती परंतु 5 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती मंगेशनं आता येणारे 12 बॉल 34 धावसंख्येची गरज. बारा बॉल मध्ये 34 ची आवश्यकता आहे. अन्ना 11 मुठा संघानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारला. मॅचमध्ये 37 धावा जमवल्या प्रथम सत्रात. 38 वाचवत असताना पहिल्याच बॉलमध्ये चौकार आला. असं वाटलं होतं की या मॅचमध्ये थोडी मजा पाहायला मिळेल परंतु काय मंगेशनं स्पेल हाताला. फक्त 4च धावा दिल्या. आता येणारे 12 बॉल 12 बॉलमध्ये 34 धावसंख्येची गरज आहे. रमेशजी भांडिलकर या स्पर्धेचे मुख्य समालोचक. खरं तर सिनियर आहेत ते आमचे. 12 बॉलमध्ये 34 ची गरज. उद्या चेअर बॉयच्या भूमिकेत देखील ते दिसतील. फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये उपस्थित. फेकी देखील चांगली झाली. कलेक्शन देखील चांगल्या रीतीने इथे रन मिळते. ती फक्त आणि फक्त 1च्या मदतीने धावसंख्या 5 या आकड्यावरती. 33 ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 11. प्रत्येक बॉलमध्ये इथून 3 धाव्यांसाठी धावावं लागेल. 3 धाव्यांसाठी बघावं लागेल. बाउंड्रीजकडे आता लक्ष द्यावं लागेल. असंच इक्वेशन. 11 बॉल 33. 11 बॉल 33 धावसंख्येची गरज. निघालाय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज. स्लॉटमध्ये होता बॉल. वाईड एअरकर टाकण्याचा प्रयत्न. अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर गेलाय बॉल. इट्स अ वाईड बॉल. अंपायर डिसिजन. एक्स्ट्राची धावसंख्या आहे ती 6. 32 ची आता गरज आहे. बॉल शिल्लक आहे ते 11. यष्टांच्या मागून प्रत्येक माहिती गोलंदाजापर्यंत पोहोचवत असताना कशा रीतीनं बॉल डिलिव्हर केला पाहिजे याची शहानिशा. इथे निर्धाव चेंडू येतोय. व्हाईट बॉलचा कॉल होता खऱ्या अर्थानं फलंदाजाचा. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाहीये. पंचांना जर वाटेल तरच पंच रिव्ह्यू घेतील.
10 बॉल 32चं इक्वेशन. दहा बॉल 32. पुनश्च एकदा वेगवान बॉल, फलंदाजाला समजलेला नाही, वेगानं बीट केलाय, निर्धाव चेंडू होतोय. 9 बॉल आता 32ची गरज आहे बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये देखील आपण पाहताय बारक्या, नाव आहे बारक्या, परंतु कामगिरी मोठी करत असताना स्लॉट मध्ये बॉल व्यवस्थित बॅट वरती बसलेला नाहीये. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉल उचलतोय, फील्ड करतोय, तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल. एकेरीनं धावसंख्या जाऊन पोचते ती 7 या आकड्यावरती. बॉल संपलेत ते या षटकातील 4. 8 बॉल मध्ये आता 31ची गरज आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे जे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेले त्यांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 8 बॉल 31. स्लॉट मध्ये अतिशय वेगवान, वेग प्रचंड होता, बॅटरला समजलंच नाहीये बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये शेषच्या साह्यानं. शेष बॉल निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. आता 7 बॉल मध्ये 31. आणखी एक चांगला बॉल. वॉड बॉलिंग अप्रतिम. 38 वाचवत असताना, सर्व अर्पण करत असताना कष्ट मैदानाच्या आतमध्ये. आता अंतिम 6 बॉल 31 धावसंख्येची गरज आहे. 31 निडेड रन्स. लक्ष आता थोडस लांब जात असताना विजय पराभवाचं अंतर 6 बॉल 31. यानंतर सेकंड राऊंड मधील अंतिम सामना आपल्या समोर येईल. डिसाइडर मॅच. जो जिंकेल तो थेट या संघांपैकी जो संघ जिंकेल त्यांच्याशी 2 हात करेल. 6 बॉल 31. तिसरं षटक प्रगतीपथावरती घेऊन आलाय बॉलिंग मार्क वरती मयूरचा बॉल पहिल्याच बॉल मध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतोय बॉल. 6 धावेंसाठी मॅच अजून बाकी आहे असं दर्शवणारा हा मोठा षटकार. 5 बॉल मध्ये आता 25. प्रत्येक बॉल मध्ये षटकार हवाय, किमान 5 मोठे हिट हवेत. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आहे, त्यासाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. लोवर फुटटॉस बॉल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. वेल फिल्डिंग बाय द बॉलर. आता 4 बॉल मध्ये करायचे ते 24. प्रत्येक बॉल मध्ये षटकार हवाय. चेक करायला सांगितले पंचांनी. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये स्वतः आयोजक राकेशजी कवटे. 4 बॉल मध्ये आता 24ची आवश्यकता आहे. इथून चेक इन केलं जाईल. चार बॉल मध्ये 24ची गरज. योग्य त्या रीतीनं बॉल रिलीज केलाय गोलंदाजानं. इथे देखील चांगला बॉल. 3 बॉल मध्ये आता 24ची गरज आहे. क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचण्यासाठी आता संपूर्णपणे मॅच मध्ये पुढे सरकलाय अन्ना 11 मोठा संघ. 3 बॉल मध्ये 24. फुलटॉस बॉल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. कॅच पकडले क्षेत्ररक्षकाने डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. इथून आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. फ्रीटचा बॉल. धावा हवेत त्या 23. नो बॉल ऑन फ्रीट बॉल. 3 बॉल मध्ये 23. फुलटॉस बॉल मिड ऑन मध्ये.
फलंदाज वेस्ट हाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डिसिजन येईल तुमच्यापर्यंत. तोपर्यंत नवीन फलंदाज जा. फेअर डिलिव्हरी. 2 बॉलचा आता खेळीतून शिल्लक आहे. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच टॉस जिंकलाय डिक्सल पाली टीमनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते सागाचेवाडी टीमला. एका बॉलचा खेळ इथून बाकी आहे. एका बॉलचा खेळ बाकी आहे. क्वालिफायर मॅच मध्ये डिसाइडर मॅच मध्ये पोहोचलाय तो अण्णा 11 मुठा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम आंबेवाडी. चला नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये फिल्डिंग सजवताना दिसेल टॉस जिंकून डिक्सल पाली संघ आणि सागाचेवाडी इन ॲक्शन मध्ये बॅटिंग मध्ये दिसेल. जशी मॅचला होती सुरुवात तोपर्यंत प्लेअर ऑफ द मॅचचा किताब 38 धावा होत्या. वन साइड रित्या बॅटिंग राहिली. डिक्सल पाली संघ आपण लगेच विलासच्या मैदान बॅट मधून धावा आल्या त्या टोटल. चला डिक्सल पाली संघ आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जावं. पटकन 28 ची इनिंग साकारणारा विलास ठरला या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच. मदन यांच्या शुभासे प्लेअर ऑफ द मॅच या किताबानं सन्मानित केलं जाईल. जाऊयात ऑनगोईंग मॅच कडे. जशी मॅच लावते सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात बदल. या ऐकूयात वासरेखोंडा विभागातील गोड आवाज आणि आमचे सिनियर कॉमेंटेटर रमेशजी भांडेलकर सर यांचा आवाज.